आमच्या त्याशिवाय मी बॉडी घेऊ देणार नाही. काय तर आता त्याचं सगळं गेलंय म्हणल्यावर 4 लेकर आहेत. माझं 4 वर्षाखाली मुलगा गेलाय आणि आता ही दुसरा मुलगा पण गेला. आम्हाला काही सुद्धा हे नाही. आता सध्या काय करणार आम्ही? माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं, अशी चिठ्ठी लिहून आनंद दादाराव शिंदे वय 36 राहणार दवाणीनगर या तरुणाने मावशी शहाबाई जगताप यांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी 3च्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अरुण रोडगे आणि शकलेश जाधव यांच्यावर सलगरवस्ती ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मृत आनंद हा दवाणीनगर येथे वास्तव्यास आहे. तो मंगळवारी दुपारी मावशीकडे आला. त्यावेळी घरात कोणी नसल्याने त्याने छताच्या वाशाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मावशी घरी आल्यानंतर उघडकीस आली. त्यापूर्वी त्याने लहान डायरीच्या काही पानांवर त्याने चिठ्ठी लिहून त्यात त्याने अरुण रोडगे आणि शकलेश जाधव या दोघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे सांगितले. माझं नाव अंजना दादाराव शिंदे. ती मागं काय तर 6 महिन्याखाली भांडण झालती. त्याला खूप मारलं होतं त्यांनी इकडं 7 रस्त्याकडं आणि परत एकदा लकी चौकात. तेव्हापासून म्हणत होता त्यांनी असं केलं तसं केलं म्हणून अरुण रोडगे आणि ते शकली जाधव काय शकली जाधवच त्यांनी हे केले होतं बघा त्याला. त्यामुळं मग त्यांचं काहीतरी हे केलं, गुन्हा दाखल करूनच मग मला बॉडी आमची पाहिजे. काय कारण काय होतं? काय तर त्यांचं काय झालं होतं काय माहिती. ते काही सांगितलं नाही पण असं मला खूप मारलं म्हणून सांगितलं होतं. लय लागलं होतं त्याला माग तिथं झालं. परत ह्याच्यात पण लक्की चौकात पण 2दा म्हणजे तक्रार झाली त्यांची. एवढंच. त्या कारणावरून आता काय चिठ्ठी सापडली वगैरे? चिठ्ठी सापडली की त्यांचे नावं लिहून सही करून त्याने हे केलं. काय चिठ्ठीत चिठ्ठीत काय नाही, ते दोघांचे नावं लिहिलेलं आहे. आई वडिलांना माफी मागतो म्हणून मी असं करून ते केलं. मुलीचं नाव घातलं, मुलीला तेवढं हे करा झालं. एवढंच केलंय त्याने. काय आता मागणी काय तुमची? मागणी काय नाही, त्यांचं काय करा ती करून आमच्या त्याशिवाय मी बॉडी घेऊ देणार नाही. काय तर आता त्याचं सगळं गेलंय म्हणल्यावर 4 लेकर आहेत. माझं 4 वर्षाखाली मुलगा गेलाय आणि आता ही दुसरा मुलगा पण गेला. आम्हाला काही सुद्धा हे नाही. आता सध्या काय करणार आम्ही? 2च्या 2 पोराचे गेले, 3 लेकर. काय करायचं सांगा? या अगोदर मारहाण झालेली त्यावेळेस काही एफआयआर वगैरे दाखल केली नाही काही नाही, सांगितलं फक्त त्याने. म्हणला होता खूप मारले पोरांनी, मारलं होतं त्याला, बसायला उठायला येत नव्हतं.